ज्याच्या डोक्यामध्ये जनता आहे, मतदारसंघ आहे. आणि विशेषतः आम्ही बारामतीचं नाव पूर्वी फार ऐकायचो लहान असताना. आम्हाला असं वाटायचं बारामती म्हटलं की सगळं सुजलाम सुफलामच आहे. नंतर मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आलं की इकडेही दुष्काळी भाग आहे, पाणी पोचलेलं नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे राहुल दादांनी पाण्यावर काम केलेलं आहे, मी तर असं म्हणेन या त्यांच्या कामाला मी सॅल्यूट करतो, सॅल्यूट. जलसंधारणाचा एक नवीन पॅटर्न त्यांनी तयार केला. तुम्हाला माहिती आहे की नाही, त्यांच्या पॅटर्नला पेटेंट मिळालाय. त्याला आता राहुल कूल पॅटर्न म्हणतात. असा पॅटर्न त्यांनी तयार केला. आणि त्याचसोबत आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं योजना बंद करा. म्हणाले ही जी लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, ही पिंक रिक्षा योजना आहे, ही फी सवलत योजना आहे, या सगळ्या योजना म्हणजे तिजोरीतल्या, शासनाच्या तिजोरीतल्या पैशांचा चुराडा आहे आणि म्हणून या योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टासमोर तुमची बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि आता बहिणींनो, 1500 रुपये नाही, नवीन सरकारमध्ये 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. आज तुम्ही बघा, अंगणवाडी सेविका असो, आशाताई असो, ग्राम स्वरोजगार सेवक असो, आमचा कोतवाल असो, आमचा पोलीस पाटील असो, सगळ्यांच्या मानधनात आपण वाढ केली. आणि आता इथे बसलेले आमचे जे तरुण आहेत ते म्हणतायत सगळं बहिणींकडे, आम्ही काय तुमचं घोडं मारलं. अरे नाही रे बाबा, तुमच्याकरताही लाडका भाऊ योजना सुरू केली आणि तुम्हाला 10,000पर्यंत स्टायपंड, म्हणजे तुम्हाला जर कोणी नोकरी दिली तर 1 वर्षापर्यंत 10,000पर्यंतचा तुमचा पगार हा आम्ही भरतोय. आम्ही सांगितलं आमच्या तरुणांना नोकऱ्या द्या, 1 वर्ष पगार आमच्याकडनं घ्या, आमचा तरुण चांगला काम करेल, मग त्याला परमनंट करा. 10 लाख तरुणांना अशा प्रकारे अप्रेंटिस आपण देतो आहोत. आणि एवढंच नाही तर पुन्हा सरकार आल्यानंतर 15 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या तरुणांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून ते आपला व्यवसाय करू शकतील. आणि म्हणून बंधू भगिनींनो, सांगण्यासारखं खूप आहे, पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, राहुल दादा कूल एक असं व्यक्तिमत्व आहे जो जनसामान्यांकरता जगतो, ज्याच्या मनामध्ये 24/7 आपले लोक आहेत, आपली जनता आहे. आणि म्हणून त्या जनतेला देखील माझी विनंती आहे, आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा राहुल दादांच्या पाठीशी या ठिकाणी उभं करा. तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो. तुम्ही कमळाचं बटन दाबा, तुम्हाला मंत्री देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.